Hello guys, welcome back to our channel and the new vlog. पहिले हा येस गाईज तर तुम्हाला आम्ही रेड लाईट मध्ये दिसत असणार आहे कारण आम्ही न्यू लाईट घेतला. तुम्हाला दाखवू का मी थांबा डिजिटेकचा फायनली आम्ही न्यू लाईट घेतलेला आहे. तर आता आम्ही वेगवेगळ्या रंगामध्ये व्लॉग करू शकतो असं. येस पण ते मेन मुद्दा नाहीये यार, तू भटकवू नको त्यांना. हा हा सो गाईज द मेन गोष्ट अशी आहे की आम्ही या ब्लॉग मध्ये तुमच्यासाठी एक नवीन चॅलेंज घेऊन आलेलो आहे. आम्ही काय Yes. साली सांग. तर नाही चॅलेंज तर आम्ही सांगू पण आता आम्ही चाललेलो आहे एक तो काहीतरी असा सीन सामान. झाला आहे गाईज की आम्ही ब्लिंकिट वरून काहीतरी मागवलेलं आणि त्याच्यात आम्ही चॅलेंजचं सामान पण मागवलं, पण गोष्ट अशी झाली की सगळं सामान आलं पण जे आमचं चॅलेंजचं सामान होतं त्याचे पैसे रिफंड झाले. सो आता आम्हाला परत बाहेर जावं लागेल. नाही पण आम्ही ऑलरेडी बाहेर चाललोच होतो. जसं की तुम्हाला माहितच असेल की लवकरच आमच्या घरी खूप सारे इव्हेंट्स होणार आहे, एंगेजमेंट आणि हे सगळं आणि खूप काही कंटेंट येणार आहे. तर पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्यासाठीच आम्ही हे सगळं घेत आहे. तर त्याचं थोडंफार सामान उरलेलं आहे, जसं की माझे बँगल्स आणि सरांचे शूज आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर ते आणायला ते चाललोय आणि ते आल्यावर मग आम्ही चॅलेंज करणार आहे. तर खूप मजा येणार आहे. येस चलो गाईज आम्ही सामान आणतो मग तुम्हाला सांगतो काय चॅलेंज आहे. बाय सी यू. तर आम्ही आलेलो आहोत सगळं सामान घेऊन. तर आता मी पटकन तुम्हाला चॅलेंज एक्सप्लेन करते. तिथे यश सेटअप करतोय चॅलेंजसाठी. तर फुगा बघून तुम्हाला कळालंच असेल किंवा आयडिया आली असेल की बलून्स. हा. तर काय चॅलेंज आहे यश? तू चॅलेंज सांग, मी हे सांग. गाईज चॅलेंज सिंपल आहे की आमच्या दोघांकडे पण असे 2 बलून असणार आहे फुल हे झालेले. हा ठीक आहे हे घे. हा फुगवलेले उगवलेले बलून्स असणार आहे आणि आम्हाला ते बलून असे हवेत मॅनेज करून कपडे घालायचे. असं नका समजू की आम्ही नगळे असणार आहे, नंगू पंगू असणार आहे, पण आम्ही थोडे कपडे घालून त्याच्यावर कपडे घालणार आहे. जोही पहिले कपडे घालणार तो जिंकला आणि जो लेट या सेकंड आला त्याच्यासाठी आमच्याकडे एक खूप युनिक पनिशमेंट आहे. तर आणि जसं की तुम्हाला माहित आहे की सायलीच हारते तर पनिशमेंट तीच सांगणार तुम्हाला कारण की तिलाच पनिशमेंट. तर पनिशमेंट अशी आहे की जो पण हरेल तो त्या पॉइंट ऑफ टाइमला ज्या पण कपड्यांमध्ये असेल त्याच कपड्यांमध्ये तो बाहेर जाणार आहे दुकानामधून काहीतरी घेऊन. ठीक आहे. म्हणजे बेसिकली आम्ही नॉर्मल आतले कपडे घालाय वरून आणि ह्याला इंटरेस्टिंग बनवण्यासाठी आम्ही काय करणार आहे की मी यशचे कपडे घालणार आहे. म्हणजे यशची इझी आहे भाई, किती इझी आहे हिच्यासाठी. माझे पूर्ण कपडे ओव्हर साईज आहे, हिला तर असे टाकल्याबरोबर बसणार आणि मी हिची टी शर्ट ट्राय करणार तर मला असं स्कर्ट इथसारखं होणार भाई. म्हणून मी तुला फॉर्मल शर्ट देते ना माझा. तर यश माझे कपडे घालणार आहे. कपडे म्हणजे फक्त वरचा गाईस, खालचं माझंच असणार. माझी पॅन्ट तर नाही होणार आहे ना, पण मी यशची पॅन्ट घालणार आहे आणि जो पण हरेल तो त्याच कपडे मध्ये बाहेरून काहीतरी शॉपिंग करून येणार. तो जाणार आपण सोबत आहे तर बघू कसं एक. येस लेट्स सी. चलो चलो आता कपडे लेट्स गो. तर आम्ही खूप शोधून शोधून कपडे फायनल केलेले कारण आता तिथे जायचं तर फनी कपडे पण असले पाहिजे होते. येस म्हणून मी हिच्यासाठी आणलाय गाईज हा शॉर्ट. ठीक आहे, जो याच्यावर ही घालणार आणि हे आपलं एक शार्क वालं गोवा वाईल्ड वालं आणलेलं ते घालणार ही याच्यावर. ठीक आहे, तर हे मी याच्यासाठी कपडे सिलेक्ट केले. आणि मी माझी इच्छा तर खूप होती की यशनी माझीच पॅन्ट घालावी. हिचे पॅन्ट माझ्या इथूनच घुसणार नाही गाईज, मी कशी घालू हिचे पॅन्ट तुम्ही सांगा. म्हणजे तू ऍक्सेप्ट करतो की मी बारीक आहे. ओके, तर त्याचीच पॅन्ट आणलेली आहे आणि हा आहे माझा फॉर्मल शर्ट. चॅलेंज मध्ये दाखव. आता घालून तर दाखव थोडंसं. पण झालं. अरे तिचा वेगळा चॅलेंज सुरू आहे. ओ माय गॉड सर क्या दिख. त्याची स्टाईल अशीच आहे. बेल मेरा हलकू रे. तर आपण आता आपला चॅलेंज सुरू करूया आणि तुम्ही प्रे करा की आपण हारलो नाही पाहिजे कारण की अशा कपड्यात कसं बाहेर. मी तर इमॅजिन करते तुला हे कपडे घालून आरमार्टला दूध आरमार्ट नाही, हे घरासमोरच्या शॉप मध्ये जायचंय गल्ली. चल दादा ओळखीचे आहे. नाही गाईज. ठीक आहे, लेट्स. आणि यशला जस्ट बिकॉज चॅलेंज थोडंसं टफ करायचा होता येस म्हणून त्याने असं म्हटलं की आपण फुगा फुलवण्यापासून चॅलेंज सुरुवात करायचं. त्यामुळे तर पहिले आम्ही फुगा फुलवी मग बॅलन्स करणार. हा तू नखरी करत होती मगाशी
काय हाताने पण करू शकतो, फक्त बॉल बॅलन्स करायचा. नाही नाही, हातानेच करायचं आहे फक्त. वा. रूल्स असे आहेत की फक्त हातानेच करायचं. मग तोंडाने काय, तोंडाने पॅन्ट घालणं किती सोपं होऊन जातं. तू असं असं करून असं पॅन्ट अगं माझे घाल. फुटबॉल स्किल्स युज करतात नाही, गाईज, नाही. हे आपल्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने बनवत आहे. रूल इज रूल. तुम्ही विचार करा, ही एवढीशी आहे, एक मारले बरोबर बॉल कुठपर्यंत जाते हिचा, तेवढा वेळ भेटते हिला घालायला. माझं तर इच्छा इथेच आहे. ती तुझी चूक. मग हाईट वाढली ठीक आहे, तर guys, पिंकी. Think काय म्हणलं. जा तिकडे. फुगा पाड. तू मगापासून बिगिनर्स काय घेताय एकदम. ठीक आहे, जाऊ दे. नो. रेडी? 1 One, 2 गो. 2, अरे तू एवढी फाटत खेळते कशाला, चॅलेंजेस. 1, 2, 3 गो. निघाली. आणि फुगा पडला तर सुरुवातीपासून परत सुरू करायचा. हा, उगा पडला तर गेम बंद. मिनी जा. भाई तर टफ आहे, हातातूनच घालणं फक्त. आता कसं हे बघ ना. मिनिमम फायदेशीर. हे तू माझ्याकडे नको येऊ सायली. हे तू- काय झालं? जिंकलो मी. बटन लावायची काय तुझी. चल चल. येस. पेशेंट नाव. येस डन. तुम्हाला चीटिंग. आता तुला या मध्ये. येस गाईज, ॲज ऑलवेज द विनर. आणि आपला लुझर रेडी झालाय गाईज. तर तुम्ही बघू शकता एवढ्या ह्याच्यातच ही किती दमली. हा? तू 2 वेळा चीटिंग केली. काय चिटिंग नाही, तुम्ही सांगा. काय चिटिंग नाही गाईज. चीटिंग केली की नाही केली? गाईज, मी या चॅलेंजमुळे खूप मोठा लाईफ लेसन शिकलेली आहे की ओव्हर कॉन्फिडन्स. येस बॉय. म्हणजे- चॅलेंज मुळे नाही, हर चॅलेंज मध्येच हारते तू. नाही तर मी ह्याने ना नॉर्मली मला फुल पॅन्टच दिलेली होती आणि नॉर्मल शर्ट दिलेला, पण मी उगाच त्याला म्हंटल की अरे काहीतरी फनी फनी कपडे दे ना, म्हणून मला तू हाफ पॅन्ट. चल कारनीच जाऊया यार. नाही नाही, काय कार भाई, तुला पैदल जायचं आहे. पैदल पाऊस जाऊन पडताना मी पावसात कशी नाही जाणार? नाही, थोडा वेळ घालून बसते कपडे, काही प्रॉब्लेम नाही. आयस. असं कुठला तरी चॅलेंज. हा ऍक्च्युली चॅलेंज माहितीये का, माझ्या कलिगनी पाठवलेला मला, हा. एक्स कलिगनी मोनानी. तर शाउट आउट टू मोना. For this challenge मोना, and- दिस व्लॉग इज डेडिकेटेड टू To यू. you. घाबरली. तुम्हाला मी दाखवतो, एक पोकेमॉन कॅचर आहे आपल्या मधात. सायली इकडे ना. बघा ही चॅलेंज हारल्यावर हिचे कपडे बघा. हे काय पण दिस इज गुड ओनली ना, याच्यात काय फनी आहे. I can pull it. येस, यू कॅन डेफिनेटली पुल इट भाई. Post like Zara model. येस. हा थोडंसं अॅनिमे हा. अॅनिमे हे अॅनिमे म्हटलं की असं हागायला बसल्यासारखं नाही. मग what is the anime pose? ते तुला शिकवले होतं बिर्याणी खाताना. या गुड. एक मिनिट, माझ्याकडे माझा पिकाचू, माझ्याकडे माझा पोकेमॉन आहे. नाही, तो पोकेमॉन बिझी आहे. तो बिझी आहे, राहू दे तू त्याला. पोकेमॉन चल ये. याच्याकडे हिचा म्यूटू आहे गाईस, म्यूटू. थांब. असं मी सुरुवातीपासून करेन, ठीक आहे. 1, 2, 3. पिकाचू, तुम्ही चुनता. हा, दोन्ही पिकाचूच आहे. मिकाचू आहे हा, हा. पिकाचू नाहीये. आणि तू आता त्याचे तू- कर्तव्य तू- तू फक्त चू आहे. कर्तव्य. ती घसरली खाली बाई. तर रेडी आहे ना तू, पाऊस गेला की टू गो आउट. पाऊस थांबला का? ये रे पावसा, तुला देतो पैसा. असं चॅलेंज जिंकायचं ना, मग असं हारल्यासारखं नाही करायचं ना. पैसा झाला
मोठा पाऊस आला मोठा. नाही पाऊस किती आला तरी मी तुला घेऊन जाणार आहे भाई. छत्रीत किंवा नाही जाणार तू, पण तू जाणार आहे असाच. लेट्स सी. मेरी सिस्टर काय म्हणत होता? कुठली आड आली तुला? ओइल्या. ओलिया. एवढा विचार करून पण ओलिया. आता मी तुला 3 चान्स देते, तू ट्राय कर. तू असली ब्रँडचं नाव बोलायचं ट्राय करच आता तू. ओइल्या ओइल्या. ओइल्याचा 100%. थांबा गाईज, मी तुम्हाला दाखवते ब्रँडचं नाव. तुम्हाला कळालं तर असेलच, पण स्टील बोला. ओइलिया. ओइलियाच आहे 100%. अबे ओएला आहे. पाऊस तर काय आज थांबणार नाही असं नाही नाही वाटतंय. थांबते भाई. माझा चॅलेंज पूर्ण नाही होत. नाही असं. शिट, मला किती एक्साइटमेंट आहे जायची. थांब तुझी एक्साइटमेंट काढतो. गाईज आपला चॅलेंजचा लुझर आता रेडी झालेला आहे आणि पाऊस थांबल्यामुळे आता ह्या अवतारात तिला आपण बाहेर घेऊन जाणार आहे काहीतरी विकत आणायला. काय नाही मी एक्स्ट्रा पिऊन घेईन या खुशीमध्ये. चलो गाईज लेट्स सी. बाहेर लोकांचे थोडे रिॲक्शन कॅप्चर करूया इफ पॉसिबल. तुझा फोनची काही गरज तर आहे पे करायला. आहे पे करा. शोध तुझा फोन. लेट्स गो फुल. ते असं एकदम वेकेशन लोक वाटतात. ठीक आहे, मी एकदम कूल दिसते. चल काय छोटा डॉन वाटतंय गाईस. छोटा डॉन चाललाय. आम्हाला नाडा पण आज कसं देत नाहीये यार. बाई तुम्ही काय म्हटलं होतं का, जसं चॅलेंज म्हणजे जिथे थांबली तिथे करायचं आहे गाईस. सी नाही पण तू तेवढी पण खराब नाही दिसत. आय एम लुकिंग कूल ओनली. या वेरी कूल. I want to capture ये जो आपने पहने हैं अजीब गरीब कपड़े बहुत सुंदर लगे. इकडे विसरला का रस्ता. चालत थोडी जायचं. चालत स्कूटीन थोडं ना जाशील. चल. आरमाट पर्यंत चालत. नाही इथेच गेट पर्यंत, गेटच्या समोरचं. चल चल काय चल भाई साहब. का काढले गेले त्यांनी बघितलं. चाललाय गाईस छोटा डॉन सोसायटी. म्हणून मी चष्माच नाही घातला, म्हणजे मला कळायलाच नको की लोक लोकांना तर कळत माझ्याकडे बघतायत की नाही बघतात. चल लेट्स सी. आलो आहे गाईज आम्ही सोसायटीच्या गेट वर आलो आहे. विचार कर लोकांसाठी किती नॉर्मल आहे हे कपडे घालणं. इट इज व्हेरी कूल. चल दुकान चल. मुझे लगा शौक आपको इसका कपड़े देख के लगा होगा. ये अजीबोगरीब कपड़े जो पहन के आई है. आपको दूर से देख के अजीब नहीं लगे क्या पहन के आया करके इंसान. एक फुकट दही पॅकेट घेऊन आली. म्हणजे तुम्ही विचार करा की माझ्यात किती कॉन्फिडन्स आहे गाईज. अच्छा. प्लीज माझ्या या एवढी लपो आपली confidence एवढी टमरी माझ्या या बाहेर. confidence साठी तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर केलंच पाहिजे. आणि पण मला खरंच असं वाटतंय की तुझ्यावर घे ना, फ्रंट कॅमेरा घे. पण खरंच गाईज असं मला असं वाटते की बरं झालं आपण चॅलेंज जिंकलो. कारण की मी ज्या कपड्यामध्ये होतो ना त्याच्यात मी आलो असतो ना तर असं वाटलं असतं भाई की कोणी छोट्या भावाचे कपडे मागून आला आहे. अरे उधर वो मीटिंग चल रही है इसलिए बोल रही हा तो उद्या गाईज. म्हणजे तुम्ही विचार करा की आजकालचा फॅशन जो स्टेटमेंट टाइप्स आहे तो किती जास्त खतरनाक झालेला आहे की लोकांना हे नॉर्मल वाटतं. ताई म्हणते याच्यापेक्षा डेंजर कपडे घालून लोक येते म्हणजे याच्यापेक्षा डेंजर काय असू शकते भाई. हा छोटा होबो कसा दिसतोय म्हणजे. नाही पण बरं झालं की आपण नाही हारलो चॅलेंज. नॉट सो टफ. तर नेक्स्ट टाइम आपण बेटर याच्यासाठी पनिशमेंट शोधूया. सो तोपर्यंत गाईज प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. अँड आय होप तुम्हाला आमचा थांब तिथे अंधार होऊन जाईल.
वी होप तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्हाला पण एवढीच मजा आणि हसू हसू आला असेल जेवढं आम्हाला फन झालेलं आहे. आणि येस. आता आता एवढं दही आणलेलं डोक्यावर लावतो हिच्या. लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा की आम्ही नेक्स्ट चॅलेंज कोणतं काय केलं केलं पाहिजे पाहिजे. आणि हिला मी कशात हरवलं पाहिजे हे गाईस तुम्ही मला सांगा. चला तिकडे बाय बाय गाईस, सी यू.